केंद्र शासनाने दिलेल्या सूचनानुसार सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत पणन विभागाने पुढील 8 दिवसाच्या आत कारवाई करावी याबाबत आज या ठिकाणी कृषी विभागाने पणनच्या अधिकाऱ्यांच्या समवेत एक महत्त्वाची बैठक घेतली आणि येणाऱ्या 8 ते 10 दिवसात सोयाबीन खरेदी केंद्र जे केंद्राने राज्य सरकारला परवानगी दिलेली आहे नाफेड आणि NSSCFच्या वतीनं ही खरेदी केली जाणार आहे आणि जवळजवळ 18 लाख मेट्रिक टन खरेदी करणं हे या ठिकाणी या खरेदी केंद्रातून आपल्याला अपेक्षित आहे। त्यामुळं MSPच्या खाली जो सोयाबीनचा भाव जातो आहे ते MSP प्रमाणे या ठिकाणी या खरेदी केंद्रावर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची सोयाबीनची खरेदी 10 दिवसानंतर या ठिकाणी चालू व्हावी यासाठी कृषी आणि पणन विभाग एकत्रित प्रयत्न करत आहे आणि आज मी पणन विभागाला सूचना दिल्या की काही करून या ठिकाणी शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या नोंदी घेऊन त्याबाबत तात्काळ सेंटर चालू करावेत आणि सेंटर चालू करत असताना ज्या फार्मर प्रोड्युसर कंपनी आहेत या कंपनीला सुद्धा सेंटर चालू करून देण्याच्या संबंधित परवानगी द्यावी जेणेकरून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फार लांब सेंटरवर जाण्यासाठी जो खर्च येतो तो खर्चही कमी येईल आणि MSP प्रमाणे त्यांना खरेदी केल्यामुळे भावही मिळेल। दुसरे महत्त्वाचा आज या ठिकाणी एक आपण बैठक घेतली की जे कापूस आणि सोयाबीन मागच्या वर्षी MSPच्या खाली दर गेला त्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं। याबाबत जवळजवळ आत्तापर्यंत 46 लाख जे शेतकऱ्यांचे अकाउंट आहेत त्या अकाउंटचे 2000 कोटी रुपयाचे प्रस्ताव हे पैसे 46 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जाण्याच्या संदर्भातली कारवाई पूर्ण झालेली आहे। तरी आणखीन जवळजवळ 20 लाख शेतकऱ्यांचे अकाउंट MahaDPDकडनं त्यांची KYC आणि त्याचबरोबर त्यांचे मोबाईल आधारला लिंक करणं एवढे एक काम राहिलं आहे। तर आज कृषी विभागाला कृषी सहाय्यकापासून ते कृषी अतिरिक्त मुख्य सचिवापर्यंत सर्वांना या ठिकाणी कामाला लावलं आहे आणि त्या 4 दिवसाच्या आत ही राहिलेली संख्यासुद्धा आपण तात्काळ या ठिकाणी पूर्ण करावी जेणेकरून हे 5000 रुपये प्रति हेक्टरी कापूस आणि सोयाबीनला भावांतरचे पैसे हे तात्काळ या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होतील। 26 सप्टेंबर 2024 रोजी देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या कापूस आणि सोयाबीनच्या भावांतरचे प्रति हेक्टरी 5000 रुपये कमाल मर्यादा 2 हेक्टरपर्यंतची वाटप हे 26 तारखेला करायचं नियोजित आहे आणि आम्हाला असं वाटतं की 26 तारखेपर्यंत आम्ही या सर्व राहिलेल्या शेतकऱ्यांचं सुद्धा KYC आणि त्यांचा मोबाईल आधारला लिंक करणं ही काम पूर्ण करून सर्व महाराष्ट्रातल्या सर्वदूर कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना हे हेक्टरी 5000 रुपये प्रमाणचा निधी त्या दिवशी त्यांच्या खात्यावर जमा होईल असा आमचा प्रयत्न आहे। 26 ला कुठे येणार आहेत साहेब काय त्याबाबत 26 ला आता वाशिमला येणार आहेत असं कळतंय पण कदाचित तारीख आणि ठिकाण बदलही होऊ शकतं आणखीन एवढं निश्चित नाही पण जे प्राथमिक निरोप आलेला आहे तो मात्र 26 तारखेचा आलेला आहे। सोयाबीनचे सेंटर्स आपण कुठे कुठे सुरू करतोय किती करतोय आणि MSP साधारण किती आहे ज्या खाली जाऊ नये एक लक्षात घ्या आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी ज्या भागामध्ये सोयाबीनची उत्पादन जास्त आहे त्याच भागामध्ये या ठिकाणी सेंटर देण्याच्या संदर्भातल्या सूचना आणि MSP सोयाबीनची जवळजवळ 4800 रुपये आहे आणि त्याप्रमाणे ती खरेदी 48 प्लस काहीतरी आहे वरती
त्याप्रमाणे ती खरेदी शेतकऱ्यांकडनं केली जाणार आहे. सोयाबीन खरेदी करण्यासाठीचे जे सेंटर आहेत हे शेतकऱ्यांना जेवढं सुलभ पोहोचवण्यासाठी होईल तेवढे सेंटर आम्ही देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. कांद्याच्या संदर्भामध्ये ड्युटी अर्धी केल्यानंतर आपल्या उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा लाभ होतोच आहे, परंतु त्याच वेळेस ग्राहकांना मात्र आता चढ्या कांदा विकत घ्यावा लागतोय. 70 रुपये किलो कांदा आज बाजारात सुरू आहे आणि खाद्यतेलाच्या किमतीही वाढत आहेत 20%. काय याच्या संदर्भात एक लक्षात घ्या की ज्यावेळेस सलग मागच्या 5 वर्षापासून 4 वर्षापासून कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळत नाही, अशा वेळेला जर एखाद्या वर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळाला तर तो का मिळाला, मग निर्यात बंदी का या ठिकाणी त्याची कमी केली किंवा बंद केली, ह्या सगळ्या गोष्टीला अर्थ नाही आहे. माझ्या दृष्टीने मी कृषी मंत्री आहे आणि मला असं वाटतं की माझ्या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला हा अतिशय योग्य भाव मिळाला पाहिजे आणि तो मिळत असेल तर मला नक्कीच कृषी विभागाचा मंत्री म्हणून, शेतकऱ्याचा मंत्री म्हणून आणि मी एक शेतकरी म्हणून या ठिकाणी नक्कीच मला या ठिकाणी आनंद होतो आहे. म्हणजे साहेब, सोयाबीनचं किती प्रोडक्शन झालंय आणि मार्केट रेट काय आहे? एमएसपी रेट एक MSP आत्ता मार्केट रेट हा 4,500 ते 4,600च्या आत आहे. त्यामुळं स्वाभाविक आहे की MSP पेक्षा आज मार्केट आत्ता जे आहे ते खाली आहे. पण नवीन सोयाबीन ज्यावेळेस मार्केटमध्ये येईल त्यावेळेस भाव जर MSPच्या खाली गेले तर त्याची खरेदी मात्र MSP दराने केली गेली पाहिजे. ही जी आम्ही वारंवार राज्य सरकार म्हणून केंद्राकडं आदरणीय शिवराजसिंग चौहान साहेबांकडे मागणी करत होतो, त्या मागणीला यश आलं. आदरणीय शिवराजसिंग चौहान साहेबांनी राज्य कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या वेळेलाच परळी वैद्यनाथ येथे घोषित केलं होतं की आम्ही सोयाबीनची खरेदी या ठिकाणी MSPच्या दराप्रमाणे करण्याची परवानगी राज्याला देऊ. ती परवानगी त्यांनी दिली. त्याच वेळेस त्यांनी शब्द दिला होता की कांद्याच्या बाबतचा निर्णय निर्यातीचा आणि त्याचबाबत तेलावरचा जो काही टॅक्स आहे, जो बाहेरून येणारं तेल आपल्या देशात आहे त्याच्या संबंधातला टॅक्स वाढवणं सुद्धा, ज्याच्यामुळं की आपल्या इकडली सोयाबीनवर चांगला भाव मिळेल मार्केटमध्ये सुद्धा, हा जो प्रयत्न होता तो पहिल्यांदा या ठिकाणी केंद्र सरकारकडून झाला आणि मी या ठिकाणी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि आभारही मानतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते नाराज आहेत आणि भाजपकडे म्हणजे तिथे पक्ष श्रेष्ठींकडे तक्रार करणार आहे, अशा पद्धतीची चर्चा आहे, असं काही आहे का? मग मला कशाबद्दल नाराज आणि कुणाकडे तक्रार करणार काय? केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार करणार, अजितदादा तक्रार करणार, कारण गेल्या काही काळात भाजपचे नेते नितेश राणे किंवा अनिल बोंडे याबाबत आदरणीय दादांनी आणि अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि महायुतीमधल्या काही घटक पक्षांनी सुद्धा याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली, हे स्पष्ट आहे. ज्या पद्धतीनं काही बेताल वक्तव्य करण्यात आले, ज्या वक्तव्याचा भारतीय जनता पार्टीच्या राज्याच्या अध्यक्षांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांना त्याबाबत खेद व्यक्त करावा लागला, याचाच विषय असा आहे की असे बेताल वक्तव्य या ठिकाणी होऊ नयेत. ज्यांनी कुणी केले असतील ते बंद व्हावेत, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादांनी या ठिकाणी मीडियाच्या समोर सुद्धा सांगितलं, जाहीर भाषणात सुद्धा सांगितलं आणि भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाकडे आणि राज्याच्या नेतृत्वाकडे सुद्धा याबाबत असे बेताल वक्तव्य करणं हे बरोबर नाही, हे अतिशय चुकीचं चाललं. याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली, हे खरं आहे. लक्ष्मण पवार आहेत, ते गेल्या अनेक दिवसापासून नाराज असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी आज एक निर्णय घेतला, निवडणूक न लढवण्याचा. मी हताश होऊन हा निर्णय घेतला असं ते म्हणतात. नाही, मला असं म्हणायचं आहे की त्यांनी हताश व्हायचं कारण काय? त्याला हताश व्हायचं कारण काही काय परिस्थिती मला कळत नाही. भारतीय जनता पार्टीचे गेली 10 वर्ष झालं ते आमदार आहेत आणि आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजाताईंनी त्यांना अभूतपूर्व निधी विकासासाठी त्या ठिकाणी दिला. एवढा निधी दिल्यानंतर सुद्धा एखादा तिथं उमेदवार म्हणून पुन्हा घ्यायची आणि जिंकायची, त्याच्याऐवजी हताश होणं, म्हणजे याचा अर्थ असा आहे की स्वतःच पूर्णपणानं
ते निवडणूक लढवायच्या अगोदरच मनाने हरलेले आहेत. त्यामुळे मला या बाबतीत जास्त काय बोलायचं नाही. हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय आणि त्याबाबत त्यांनी लढावं न लढावं लोकशाहीमध्ये ज्याचा त्याचा प्रश्न आहे. राहुल गांधी यांच्या संदर्भात अनिल बोंडे आणि संजय गायकवाड यांनी जी वक्तव्य केली त्याचं आपण समर्थन करतो का? कारण आपण आपल्याला असं या ठिकाणी प्रश्न मला परत विचारणं म्हणजे तुम्हाला आणखीन माझ्याकडनं काही सापडतंय का हे? कारण आमच्या नेत्यांनी ज्यावेळेस स्पष्टपणाने या ठिकाणी सांगितलं की हे वक्तव्य अतिशय बेतालपणानं केलेली आहेत आणि ह्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करू शकत नाही, हे अतिशय चुकीचं आहे. हे आमच्या नेतृत्वाने त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं पुन्हा एकदा मी पक्षाचा प्रवक्ता म्हणून आपल्यासमोर स्पष्ट करतो. हे बघा, जागेच्या बाबतीमध्ये यात आपण ज्या ठिकाणी चर्चा करतोय की कोण किती जागा लढणार त्याबाबत त्या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये महायुतीमध्ये प्रत्येक पक्षाला सन्मानजनक जागा या ठिकाणी मिळतील आणि महायुती ही अतिशय एकजुटीनं एकरूप होऊन एक संघ होऊन या विधानसभेच्या निवडणुका लढवेल आणि निस्ता लढवेलच नाही तर पुन्हा महायुती अतिशय चांगल्या बहुमतानं या राज्यात विजयी होईल. मात्र भाजप 160 जागांवर लढणार असल्याची माहिती आहे. तर 160 जागा म्हणजे मागच्या इलेक्शनला जेवढ्या जागा भाजपने लढवल्या होत्या तेवढ्या जागा नाही, ही माझ्याकडे तर माहिती नाही. तुमच्याकडे आली असेल तर माहित नाही. निवडणुकीनंतर पहिल्यांदाच 2 गट. नाही, मला नाही बोलायचं. मी सांगितलं की म्हणजे आपल्याकडे माहिती असेल 160 कोणी किती जागा लढवणार याची माहिती माझ्याकडे नाही, तुमच्याकडे असेल ते मला माहित नाही असं म्हणलं. ठीक आहे. निवडणुकीनंतर नागपूरमध्ये तुमच्यावर टीका केली संत्रा आणि बाकीच्या विषयाच्या संदर्भात कोणी भाजपचे आहे नाही त्यांचं ते जे बोलले आज तेही बैठकीला होते. त्यांची बैठक ही ज्या नागपूरमध्ये मधल्या काळात पावसाने प्रलंबित 2021चं अनुदान आहे, हे आत्ताचं नाही. 2021ला ज्या वेळेस नागपूरला पाऊस झाला जास्तीचा आणि त्यामुळं संत्र्याचं फार मोठं नुकसान झालं, त्या ठिकाणी फळबागांचं फार मोठं नुकसान झालं आणि 2021ला म्हणजे 28 ऑक्टोबर 2021ला मंत्रालयात आलेला प्रस्ताव त्याचे मदत आणि पुनर्वसनकडून अद्याप पैसे मिळाले नाहीत. इतर जिल्ह्याचे मिळाले आणि नागपूरचे मिळाले नाहीत असा त्यांचा प्रश्न होता. आज ती बैठकसुद्धा मी या ठिकाणी लावली. मध्ये बैठक लावली होती पण गणपतीमध्ये ती बैठक रद्द करावी लागली आणि ती रद्द झाल्यामुळं त्यांचं गैरसमजातनं ते या ठिकाणी जे बोलले ते गैरसमजातनं बोलले गेलेले आहेत की ती बैठक त्यांना असं वाटलं की दुसऱ्या वेगळ्या काहीतरी कारणाने रद्द झालेली आहे, पण असं काही नव्हतं. गणपती होते, गणपती महोत्सवात सर्वच जण ज्या त्या ठिकाणी व्यस्त होते त्यामुळं ती बैठक होऊ शकली नव्हती. नांदेडमध्ये किती ओव्हर प्रोडक्शन झालंय ह्यावर्षी? नाही, यावर्षी खरंच कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, मुग्याचं बंपर क्रॉप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पण याच्यापेक्षा बंपर क्रॉप झालं असतं, पण तरी 6 जिल्ह्यामध्ये जे अतिवृष्टीनं आणि पुरामुळं नुकसान झालं त्यामुळं थोडंसं या बंपर क्रॉपला नजर लागलेली आहे. त्यामुळं आज अंदाज अपेक्षित सांगता येणार नाही, पण मागच्या 3 वर्षांमधलं सर्वात चांगलं उत्पादन यावर्षी सोयाबीन असेल, कापूस असेल आणि इतर पिकंसुद्धा असतील, मागच्या 3 वर्षांमधलं सर्वात चांगलं हे खरीपचं सीझन असेल असं माझं स्वतःचं मत आहे. नाही, ही खरी गोष्ट आहे की यावर्षी कापूस आणि सोयाबीन याची तुलना करता सोयाबीनचं क्षेत्र वाढलेलं आहे आणि एकूण जे लागवडीचं क्षेत्र आहे यावर्षी हे 1,10,000 हेक्टरनी वाढलेलं आहे. त्यामुळं 1,10,000 हेक्टरनी वाढलेलं क्षेत्र म्हणजे पाऊस चांगला झाल्यामुळं या ठिकाणी ते क्षेत्र वाढलं आणि दुसरीकडं एकूण क्षेत्रामध्ये सोयाबीनचं क्षेत्र आज जास्त आहे. नाही, एक लक्षात घ्या, कापसाला आणि सोयाबीनला मागच्या 2 वर्षापासून भाव नाही ही वस्तुस्थिती आहे. यावर्षी भाव चांगला मिळेल आणि जर भाव कमी पडला तर या ठिकाणी जसे आज सोयाबीनचं
सरकारला परवानगी केंद्राने दिली आहे खरेदी करायची, प्रोक्यूर करायचं. तसंच कापसाच्या बाबतीत जर भाव MSPच्या खाली आले तर त्याबाबत सुद्धा आम्ही केंद्र सरकारकडे येणाऱ्या काळात मागणी करणार आहोत की कापसाच्या बाबतीत सुद्धा CCI कडनं या ठिकाणी खरेदी करावी. एमएसपी प्रोक्युरमेंट कधी सुरू होणार? 8-10 दिवसांनी. एक लक्षात घ्या की आत्ता सोयाबीन मध्ये कटिंगमध्ये नाही आहे. सोयाबीनच्या बाबतीमध्ये आणखीन 15-20 दिवस जातील. पुढच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मिड आठवड्यामध्ये सोयाबीन बाजारात नवीन या खरीपचं यायला चालू होईल. म्हणजे 15 ऑक्टोबर नंतर 15 ऑक्टोबर नंतर. 18ला हा, आणि याबाबत आणखीन एक विषय, कृषी विभागाअंतर्गत जे आमचे कृषी विभागाचे 3 महामंडळ आहेत, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळ आहे. या तिन्ही महामंडळामध्ये ज्याच्यात स्मार्ट आहे, ह्या सगळ्या महामंडळाकडून आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये 2 ऑक्टोबरला या सर्व महामंडळाचे कृषी विभागाच्या मार्फत मेळावे घेणार आहोत, जेणेकरून ज्या कृषी विभागाच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना ह्या आज आम्ही शेतकऱ्यांना देतोय आणि अनेक योजनेमध्ये आता वाढ झालेली आहे, काही नवीन योजना आलेल्या आहेत, त्याची माहिती ही लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत गेली पाहिजे. त्यासाठी हा प्रयत्न आहे आणि यातून नक्कीच नवीन तंत्रज्ञान सुद्धा या मेळाव्यातून शेतकऱ्यांना मिळेल. नवीन तंत्रज्ञान घेतल्यानंतर उत्पादन खर्चावर आपण कमी करू शकतो हेही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी समजून येईल आणि त्यामुळं उत्पादन खर्च कमी झाला आणि आपण अशा पद्धतीनं MSPच्या खाली भाव ज्यावेळेस यायला लागला, ज्यावेळेस सरकार खरेदी MSP प्रमाणे करायला लागलं, तर जो उत्पादन खर्च कमी झालेला आहे तो शेतकऱ्याचा खऱ्या अर्थानं फायदा असेल. आणि त्याच्या पलीकडेही आपण शेतकऱ्यांना विविध योजना, म्हणजे जवळजवळ शेतकऱ्यांना आत्तासुद्धा आपण वेगवेगळ्या योजनेतनं वर्षाला 50,000 रुपये देतोय, म्हणजे ही काही साधी रक्कम नाही आहे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.